नमस्कार, आर्ट न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। उमरी तालुक्यातील मौजे बोरसा खुर्द येथील आखाड्यावरून गायब झालेले दारे बहिणवाड अखेर 13व्या दिवशी सुखरूप परतले। उमरी तालुक्यातील बोरसा खुर्द येथील 55 वर्षीय शेतकरी तुकाराम नागोजी दारे बहिणवाड हा आखाड्यावरून पहाटे 3 ते 4 च्या सुमारेस अचानक गायब झाले होते। पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचा शोध लावला। त्यानंतर तब्बल 13व्या दिवशी तो सुखरूप घरी परतला। त्यामुळे कुटुंबीय व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। या शेतकऱ्याचा शोध घेण्यात उमरी धर्माबादच्या पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। बोरसा खुर्द येथील शेतकरी तुकाराम दारे बहिणवाड हा नेहमीप्रमाणे दिनांक 8 मे 2024 रोजी आपल्या शेतातील आखाड्यावर झोपायला गेला होता। दुसऱ्या दिवशी पहाटे तो सकाळी घरी परतला नाही। तेव्हा कुटुंबियांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही। तेव्हा त्यांचा मुलगा शिवानंद व मारुती व पत्नी शारदाबाई यांनी आखाड्यावर गेले। त्यावेळी आखाड्यावर रक्ताचे ठसे दिसले। त्यामुळे माझ्या नवऱ्याला घात झाला असावा असे समजून शारदाबाईने तात्काळ उमरी पोलिसांना माहिती दिली। तेव्हा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली। समान पथकही आले, पण शोध काही लागेना। तसेच तुकारामाचा शेतीचा काही वाद होता असे कुटुंबियांनी सांगितले। त्यावरून उमरी पोलिसांनी शहशावरून बोरसा येथील 4 जणांना ताब्यात घेतले। तेव्हा आम्ही गुन्हा केलाच नाही असे त्या चौघांनी सांगितले। तुकारामचा काही थांगपत्ता लागेना। अपर पोलीस अधीक्षक के धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत सांपत्ते, गुन्हे अन्वेषण विभागाचे उदय खंडेराय, धर्माबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, उमरीचे पोलीस निरीक्षक अंकुश माने व उप पोलीस निरीक्षक चवले यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। तेव्हा गेले 10 ते 13 दिवसे बेपत्ता असलेला तुकाराम दारे बहिणवाड हा धर्माबाद शहरातील मार्तंडेश्वर मंदिरात भजन करीत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला। पोलिसांनी धर्माबाद येथे सायंकाळी दाखल होऊन तुकाराम दारे बहिणवाडला ताब्यात घेतले, उमरी पोलीस ठाण्यात आणले। तेव्हा पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तुकारामची चौकशी केली। त्यावेळी आर्थिक अडचण व त्यात शेतीचा वाद, कॅनलच्या आलेच्या पैशाचा वाद, तसेच भावामध्ये जमिनीचा भांडणाचा वाद असल्याने मी स्वतः वैतागून निघून गेलो। मला कोणावर तक्रार करायची नाही असे तुकारामने पोलिसांना सांगितले। तेव्हा तुकाराम दारे बहिणवाड याचा जबाब जमदार वडजे यांनी घेतला। त्यांच्या कुटुंबियांना बोलवून रविवारी दिनांक 19 मे 2024 रोजी त्यांना कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली। अखेर या प्रकरणावर पडदा पडला। बोरसा खुर्द गावात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सारे गाव 10 दिवस चिंतेत होते। अखेर त्याचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर्ट न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा।